वेलकम स्टुडंट्स. तर आज आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 2 पायथागोरस थेरम. पायथागोरस इज अ मॅथमॅटिशियन. गणितामध्ये त्याचा बराच सिंहाचा वाटा आहे आणि त्यामुळे त्याचं नाव नेहमी लक्षात राहावं यासाठी त्यांनी जो एक थेरम प्रूफ करून दिला आहे त्या थेरमलाच पायथागोरस असं नाव देण्यात आलं. तर त्याचं थेरम कोणतं होतं, त्यांनी काय प्रूफ केलं होतं बघा. काय प्रूफ केलं त्यांनी? इन अ राईट अँगल ट्रायंगल the square of hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. हे प्रूफ केलं आणि जगाच्या समोर मांडलं गेलं. तर या थेरमलाच त्या पायथागोरसचं नाव देण्यात आलं. तर आता हायपोटेन्यूस म्हणजे काय? तर इथे जो इन ट्रायंगल ABC, अँगल बी इज राईट अँगल, याचे मेजरमेंट जे आहे ते 90 आहे. त्यामुळे ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर या राईट अँगल ट्रायंगल मध्ये 90 चे मेजर असणारा जो अँगल आहे त्याच्या समोरची जी साईड आहे अपोजिट साइड्स ऑफ 90 डिग्री अँगल इट्स कॉल्ड हायपोटेन्यूस. त्यालाच हायपोटेन्यूस म्हणतात. तर या हायपोटेन्यूसचा स्क्वेअर म्हणजे AC चा स्क्वेअर. आता रिमेनिंग टू साइड्स कोणकोणत्या साइड उरल्या आहेत? एक AB उरली होती आणि दुसरी साइड होती BC. तर AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर, AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर किती असतो? AC स्क्वेअर एवढा असतो. म्हणजे हायपोटेन्यूसचा स्क्वेअर एवढा असतो. यालाच म्हणतात पायथागोरस थेरम. ते आपण नंतर प्रूफ करू. इफ AB इक्वल टू C, म्हणजे AB जी साइड आहे त्याची लेंथ आपण C घेतली. BC जी साइड आहे त्याची लेंथ आपण A घेतली. C आणि B याप्रमाणे साइड घेतल्या. तर इथून काय रिलेशन तयार होईल? B स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. हे लक्षात ठेवायचं. नाउ पायथागोरियन ट्रिपलेट. ट्रिपलेट म्हणजे तिघांचा समूह, 3 संख्या एकत्र आलेल्या आहेत. इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स घ्यायचे आहेत. नॅचरल नंबर्स आर 1 2 3 4 अप टू इनफायनाइट. या संख्यांचा विचार करण्यात आलेला आहे. इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, म्हणजे मोठ्या संख्येचा स्क्वेअर, इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स, म्हणजे 3 संख्या आहेत त्या 3 संख्यांपैकी सर्वात मोठ्या संख्येचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 संख्यांच्या स्क्वेअरच्या ॲडिशन एवढा असेल. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 नंबर्स म्हणतो आहे. देन द ट्रिपलेट इज कॉल्ड पायथागोरियन ट्रिपलेट. तेव्हा त्या संख्यांना
पायथागोरियन ट्रिपलेट आहे असं म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इथे आपण 3 संख्यांचा ग्रुप घेतलेला आहे, 11, 60, 61. क्वेश्चन काय केले इथे, इज अ पायथागोरियन ट्रिपलेट ऑर नॉट. हा जो ट्रिपलेट दिलेला आहे हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे का ते आपण तपासून घेऊ. फर्स्ट साइड ए, लेट ए इक्वल टू 11, बी इक्वल टू 60, सी इक्वल टू 61. यामध्ये सर्वात मोठी साइड आहे सी, 61. तर या 61 चा स्क्वेअर म्हणजे सी स्क्वेअर किती येतो, 61 चा स्क्वेअर 61 इंटू 61 तो येते 3721. 3721 एवढा हा 61 चा स्क्वेअर आहे. रिमेनिंग 2 साइड्स उरल्या ए आणि बी. ए चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर मीन्स 11 चा स्क्वेअर प्लस 60 चा स्क्वेअर. 11 चा स्क्वेअर आहे 121 and 60 चा स्क्वेअर आहे 3600. या दोघांची ऍडिशन येते 3721. फ्रॉम 1 and 2. बघा आता आपल्याला कंपेअर करायचं आहे दोन्ही इक्वेशन्स. इक्वल संख्या आहेत का, इथे जी संख्या मिळाली ती संख्या इथे आहे. म्हणजे इक्वेशन नंबर 1 आणि 2 च्या राईट हँड साइड अगदी इक्वल आहे. आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा दोन इक्वेशनची कंपॅरिझन करताना त्यांच्या राईट हँड साइड इक्वल असतील तर ऑटोमॅटिकली त्यांच्या लेफ्ट हँड साइड सुद्धा इक्वल असतात. फ्रॉम 1 and 2 c square equal to s square plus d square. म्हणजे इथे रिलेशन तयार झालेला आहे. म्हणजेच दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या पायथागोरियन ट्रिपलेट आहेत. Therefore 11, 60, 61 is Pythagorean triplet. तर अशा प्रकारे तुम्हाला 3 संख्या दिल्या असतील. काय करायचं, पहिल्या संख्येला ए घ्यायचं, दुसऱ्या संख्येला बी घ्यायचं आणि तिसऱ्या संख्येला सी असं घ्यायचं आहे. सर्वात मोठी जी संख्या आहे त्या संख्येचा स्क्वेअर करायचा. मिळालेला जो राहील इक्वेशन त्याला नंबर 1 द्या. त्यानंतर उरल्या ज्या 2 साइड्स आहेत त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन करायची. जी काही ॲडिशन येईल त्याला इक्वेशन नंबर 2 द्या. त्यानंतर दोन्ही इक्वेशनचं ऑब्झर्वेशन करायचं की इक्वेशन नंबर 1 ची राईट हँड साइड म्हणजे आणि इक्वेशन नंबर 2 ची राईट हँड साइड ही अगदी इक्वल आहे किंवा नाही ते पाहायचं. इक्वल असेल तर दिलेल्या संख्या ह्या पायथागोरियन ट्रिपलेट आहेत असं सांगायचं आहे. आणि जर इक्वल नसतील तर मात्र इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट याप्रमाणे त्याचं उत्तर लिहायचं. नोट, if A, B, C are natural numbers and
A is greater than B, then A square plus B square, comma A square minus B square twice AB. पहली संख्या, दूसरी संख्या आणि तिसरी संख्या इज पायथागोरियन ट्रिपलेट. हा पायथागोरियन ट्रिपलेट असतो. तुम्हाला एबीसीच्या कोणत्याही किमती घेता येतील. कोणत्याही किमती घेतलं ज्या ट्रिपलेट आहेत त्या इथे जर आपण पुटअप केलं तर आपल्याला ऑटोमॅटिकच मिळतील. त्यानंतर आहे प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. बघा ट्रायंगल एबीसी याला 30 डिग्री आणि हा 60 डिग्री आहे. In a triangle ABC, angle B equal to 30 degree, angle C equal to 60 degree, and angle B equal to 90 degree. म्हणजे या ट्रायंगल एबीसीचे जे 3 अँगल्स आहेत त्या 3 अँगलचे जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट कसे आहे. एका अँगलचे मेजरमेंट आहे 30, दुसऱ्या अँगलचे मेजरमेंट आहे 60 आणि तिसरा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे. तर असा जर ट्रायंगल असेल तर नंबर 1 opposite side of 30 degree angle is half of hypotenuse. म्हणजे 30 डिग्री ज्या अँगलचे मेजरमेंट आहे त्या अँगलचे अपोजिट साइड जी असते ती हायपोटेन्यूजच्या अर्धी असते. हाफ मीन्स हियर BC इज द अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री अँगल and it is a hypotenuse. Therefore BC equal to half into AC. त्याला R BC equal to AC by 2. दोघांचंही मीनिंग सेम आहे. त्यानंतर इथला दुसरा जो भाग आहे अपोजिट साइड of 60 degree angle is √3/2 times of hypotenuse. इथे असतो √3/2 times of hypotenuse.
here AB is the opposite side of angle 60 degree. Therefore, AB equal to root of 3/2 into hypotenuse. आणि थर्ड जो नंबर आहे बाय पायथागोरस थेरम काय होईल? AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे झालं पायथागोरस थेरमच्या नुसार. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ 45, 90 डिग्री. Property of 45, 90 degree triangle. Forty-five, 90 PQR. बघा इन ट्रायंगल PQR एंगल P 45, एंगल R 45 and angle Q equal to 90. तर याप्रमाणे मेजरमेंट या ट्रायंगल PQR चे आहेत. दोन अँगल प्रत्येकी 45 चे आणि उरलेला जो एक अँगल आहे तो 90 चा आहे. तर अशा ट्रायंगल मध्ये नेमकं काय असतं ते पाहू. बघा इथे दोन अँगल हे कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच तो आयसोसेलेस ट्रायंगल आहे. जे अँगल्स इक्वल आहेत त्यांच्या अपोजिट साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. PQ and QR triangle PQR is an isosceles triangle. Therefore PQ equal to QR. आता ही प्रॉपर्टी कोणती आहे मग? ही जी प्रॉपर्टी आहे in 45, 90 degree triangle the perpendicular sides are 1/√2 times the hypotenuse. किती असतात त्या? 1/√2 टाइम्स असतात. Therefore here PQ equal to QR equal to 1/√2 into PR. PR is the hypotenuse. Now
नेक्स्ट जो थेरम आहे बघा, थेरम सिमिलॅरिटी अँड राइट एंगल ट्रायंगल. Similarity and right angle triangle यावरचं थेरम आहे ते. बघा काय स्टेटमेंट दिलेलं आहे. इन अ राइट एंगल ट्रायंगल, इन अ राइट एंगल triangle, if the altitude is drawn to the hypotenuse, then the two triangles are formed. Are similar to the original triangle. Original triangle and to each other. हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. बघा इफच्या नंतर आलेला भाग हा गिवन मध्ये असतो आणि देनच्या नंतर आलेला भाग हा आपल्याला प्रूव्ह करायचा असतो. याआधीही मी तुम्हाला कल्पना दिली की कोणतंही थेरम प्रूव्ह करताना स्टेप्स कोणत्या. तर पहिल्यांदा गिवन लिहायचं, त्यानंतर टू प्रूव्ह हा भाग आला पाहिजे जे काय आपल्याला दाखवायचं आहे ते, आणि आवश्यक असल्यास तिथे कन्स्ट्रक्शन सुद्धा आलं पाहिजे. तर काय म्हणतो इन अ राइट एंगल ट्रायंगल, म्हणजे राइट एंगल ट्रायंगलचा विचार करण्यात आलेला आहे. बघा आपण राइट एंगल ट्रायंगल काढून टाकू. आल्याला राइट एंगल ट्रायंगल, ट्रायंगल एबीसी, आन्सर त्यामध्ये गिवन इन ट्रायंगल एबीसी एंगल बी इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे हा राइट एंगल ट्रायंगल झाला. समोर काय म्हणतो, इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस, अल्टिट्यूड हे झालं अल्टिट्यूड, सेग बीडी is perpendicular to hypotenuse AC. हायपोटेनियस वर आपण हा अल्टिट्यूड काढलेला आहे. बघा इथे दोन ट्रायंगल्स पुन्हा तयार झालेले आहेत, ट्रायंगल एडीबी आणि ट्रायंगल बीडीसी, आणि जो ओरिजिनल ट्रायंगल होता तो ट्रायंगल आहे एबीसी. बिटवीननेस दाखवून देऊ इथे एबीसी. टू प्रूव्ह
सिमिलर ट्रायंगल, बघा इथून ए बी सी असं घेतलेलं आहे आपण, त्याचा क्रम बघा कोणकोणते व्हर्टेक्स आलेले आहे, ए बी आणि इथून इथपर्यंत सी. तर आपण बघा आता इथून सुरुवात कशी करायची. ए डी बी, ए डी बी. चला आता बी पासूनच वापरतो, बी डी सी. क्रम लक्षात घ्या बरोबर. काय ए बी सी या मार्गाने आपण सी पर्यंत आलो. आता दुसरा ट्रायंगल ए पासूनच सुरू करू आपण, ए डी बी दुसरा ट्रायंगल झाला. आणि त्यानंतर बी पासूनच वापस जा, बी डी सी याप्रमाणे. देयर इज नो रिक्वायरमेंट ऑफ कंस्ट्रक्शन. प्रूफ from figure. In a triangle ABC, and a triangle ADC or ADB, not C. Angle B is congruent to angle D. Each 90 डिग्री. आणि या दोन्ही ट्रायंगल मध्ये, इन बोथ ट्रायंगल्स, अँगल ए इज अ कॉमन अँगल. इथूनच सेट करायचे ए अँगल. बी ए सी, ए मध्यंतरी आला पाहिजे. डी ए बी, याला लिहा कॉमन. Therefore, by a test, triangle ABC, similar triangle ADB. Equation number 1. आता दुसरं घ्या. Now पुन्हा इन अ ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल, हा जो थर्ड नंबरचा ट्रायंगल आहे तो घ्या. ट्रायंगल बीडीसी. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का ते बघू. अँगल बी इज कन्व्हर्ट टू अँगल डी, each 90 degree. Now in triangle ABC and triangle BDC, angle C is the common. हा कॉमन अँगल आहे दोन्ही ट्रायंगलचा. मग याला सेट करा. मग ACB, अँगल ACB is congruent to angle BCD. Common. Two angles, corresponding angles are congruent type. Therefore, by a test, triangle ABC, similar triangle BDC. Equation number 2. बघा एबीसी हा एबीसी एडीबी सोबत सिमिलर आहे. त्याच प्रकारे एबीसी हा जो ट्रायंगल आहे हा बीडीसी या ट्रायंगल सोबत सिमिलर आहे. म्हणजे फ्रॉम 1 and 2 तिन्ही ट्रायंगल सिमिलर आहे. ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एडीबी, similar triangle BDC, hence proved.
अशा प्रकारे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल थेरम हा आपण प्रूव्ह केलेला आहे. त्यानंतर जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी एंगल ABC, एंगल B इज इथे परपेंडिक्युलर काढून टाका, इथे D. इन ट्रायंगल ABC एंगल B इक्वल टू 90 डिग्री and BD perpendicular to AC. BD हा हायपोटेन्यूसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला सेगमेंट आहे. बघा BD हा हायपोटेन्यूस AC ला परपेंडिक्युलर आहे, तेव्हा BD चा स्क्वेअर आणि AD इंटू DC हा अगदी इक्वल असतो. यालाच म्हणतात जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. बाय जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी काय होईल, BD चा स्क्वेअर इक्वल टू AD इंटू DC. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. इथे बिटवीननेस आहे, D लाइज बिटवीन A and C. आज जेवढे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. यावरचे डिपेंडेंट असणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण प्रॉब्लेम्स घेणार आहोत. पुन्हा पायथागोरस जो थेरम आहे तो सुद्धा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे.